नमस्कार. तर बघा आता म्हणजे बसलेलो आहे. तर तुम्हाला थंबनेल वरून आणि टायटल वरून तर कळालंच असेल की ब्लॉगचं कारण काय आहे. तुम्ही रोजच ब्लॉग बघते तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळाच आहे आणि तसं पण तुम्हाला थोडंसं कळालंच असेल ब्लॉग वरूनच की आजचं ब्लॉगचं कारण काय म्हणून. आणि आमचं रोजचं म्हणजे रोज आम्ही जे व्हिडिओ बनवतो सकाळपासूनचे तर ब्लॉगिंग असो रेसिपी असो तर किती म्हणजे सुरुवात किती उत्साहाने राहते. तर अशी सुरुवात तर आमची आज पण नाहीये. पण आता कसं आहे व्हिडिओ बनवायचा म्हणल्यावर मग आता सुरुवात तर करणंच आहे. म्हणून साध्या सोप्या पद्धतीने आज सुरुवात केलेली व्हिडिओची. तर म्हणजे आजपासून आपले व्हिडिओ किंवा मग आमचं युट्यूब चॅनल म्हणजे आम्ही आता कंटिन्यू बंद करणार आहे. तर कसं आहे व्हिडिओचं बंद करण्याचं कारण कसं आहे तर पुढे सांगणारच आम्ही तुम्हाला का बंद करणार आहे किंवा का बरं किंवा त्याच्या मागे कारण काय आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण कसं आहे आपण जे इथून मागचे व्हिडिओ बनवत होतो तर सगळेजण म्हणजे चांगलेच प्रतिसाद द्यायचे. तसं त्याबद्दल आपली काही शंका नाहीये की आपले व्हिडिओ सगळेजण चांगले बी बघायचे म्हणजे कमेंट चांगले करायचे. पण कसं राहतं काही काही गोष्टी राहत्या का त्या डायरेक्टली तर आपण सांगू नाही शकत. तर आम्ही त्यासाठी आता इनडायरेक्टली कोण नाही तुम्हाला सांगणार आहे की आम्हाला जे आपलं युट्यूब चॅनल आहे तर आपण आवी झुंजुर्डे या नावानं चालू केलेलं होतं. तर आम्हाला आता सांगावं तर नाही वाटत. पण आता कसं आहे काही काही कारण असे राहते का त्याच्यामुळं सांगावं बी लागू राहिलं का आता इथून पुढे आमचे व्हिडिओ येणार नाहीये. आता कसं आहे थोडंसं वाईटच वाटू राहिलं आम्हाला दोघींना पण. तर म्हणजे खरं एक कारण आहे म्हणजे कसं युट्यूब चॅनल बंद करण्याची खरंच आम्हाला म्हणजे गरज नाही बरं का. पण कसं काही कारणामुळे आम्हाला युट्यूब चॅनल बंद करावं लागू राहिलं. खरंच ना इतकं वाईट वाटतंय. तर बघा आता थोडक्यात आम्ही तुम्हाला आमची म्हणजे आमचं युट्यूब चॅनल आम्ही कधीपासून चालू केलं याची थोडक्यात जर्नी सांगणार आहे. तर कसं आहे जेव्हा आपलं युट्यूब चॅनल चालू झालं कधी तर आम्ही 2023 ला 24 ला गेलता आपण 24 ला तर आम्ही 2024 पासून युट्यूब चॅनल चालू केलं. आणि तुम्हाला तर माहितच आहे आमचं युट्यूब चॅनल कोणी चालू केलं शंभूच्या पप्पांनी. खरंच त्यांना लई इच्छा होती युट्यूब चॅनल चालू करायची आणि त्यांनी म्हणजे त्यांचं म्हणजे पहिल्यापासून इतका नाद होता त्यांना युट्यूब चॅनलचा. तर खरंच ना त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण पण केली होती. पण काही कारणामुळे आता ती इच्छा म्हणजे आमची पूर्ण नाही होऊ राहिली. तर बघा ना जेव्हा आमचं युट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा म्हणजे खरंच ना इतका आनंदाचा दिवस होता. आणि पहिले तुम्ही जेव्हापासून म्हणजे आमची युट्यूब फॅमिली पहिल्यापासून व्हिडिओ पाहत असेल त्यांना तर तुम्हाला कळलंच असेल की खरंच ना शंभूचे पप्पा पहिले व्हिडिओ बनवत होते किती आनंदाने बनवत होते. आणि काही व्हिडिओ पहिले स्टार्टिंगचे व्हिडिओ त्यांचेच राहायचे तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवत पण नव्हतो दोघी पण काही म्हणजे समज नव्हती. तर खरं खास एक दिवस असं झालं की म्हणजे जेव्हा आमचे एकाच दिवसात 100 व्ह्यू आले खरंच शंभूच्या पप्पाला इतका आनंद झाला. तर एका दिवसात म्हणजे 100 व्ह्यू आले तर शंभूच्या पप्पाला इतका आनंद झाला. आणि त्या 100 व्ह्यूवर आम्ही एक दिवस व्हिडिओ पण बनवला होता. खरंच म्हणलं शंभूच्या पप्पाची पण इच्छा होती का आपलं युट्यूब चॅनल सगळ्यात मोठं बनवायचं. खरंच ना त्यांची इच्छाला म्हणजे आम्ही पण साथ दिली आणि आम्ही दोघींना पण आपले युट्यूबला चॅनल म्हणजे आपण व्हिडिओ सुरू केले दोघींना पण. आणि भरपूर ताईंनी दादांनी आम्हाला इतका सपोर्ट केला सगळ्यांनीच सगळ्या ताई दादांनी. आणि म्हणजे छान छान कमेंट केल्या आणि एकदम मस्त आपल्या परिवारांनी म्हणजे रोज कमेंट मध्ये छान छान बोलत होते त्याच्यामुळे एकदम भारी वाटलं आम्हाला. तर तुमचं पण मनापासून एकदम आभार. आणि आतापर्यंत झालेले म्हणजे जवळपास आपले 20,000 सबस्क्रायबर होत आले म्हणजे थोडेसे बाकी आहे. तर म्हणजे आतापर्यंत आपलं युट्यूब चॅनल इतकं पुढे गेलंय. आणि पण आता असं आहे का काही कारण आहे का त्याच्यामुळे आपल्याला इथून पुढं समजा व्हिडिओ काढता येणार नाही. तर ते तुम्ही कारण म्हणजे आता आम्ही शेवटी सांगणारच आहे. तर म्हणजे पहिल्यापासून आम्ही म्हणजे आपलं जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा खरंच ना शंभूच्या पप्पांना असं वाटलं आम्ही पहिल्या स्टार्टिंगला एक चिंचाची कढीचा असा व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ इतका लांब लोक गेला 1.5 लाख होईल. तो व्हिडिओ म्हणजे एकदम त्यांनीच आपल्याला जे आपलं हे राहतं का पूर्ण आपला वॉच टाइम जेवढे 1000 सबस्क्रायबर लागते तेवढं त्याच व्हिडिओने आम्हाला इतकी साथ दिली ना की एकदम भारी झाला. आणि तेव्हाच आपला युट्यूब चॅनल आहे का
ते पुढे जाऊ शकलं, म्हणजे आपले पेमेंट यायला सुरुवात झाली. त्या व्हिडिओने आम्हाला खूप साथ दिली. आणि सगळ्यात मेन आम्ही सुरुवातीला म्हणजे त्या व्हिडिओ इतका पुढे गेला आम्हाला, मग तिथून पुढे जास्त प्रेरणा भेटली की मग रेसिपी नाही ना चांगलं चॅनल चालतं. मग आम्ही रेसिपी चालू केल्या. मग रेसिपीला बी आम्हाला खूप छान प्रतिसाद भेटला. त्याच्यानंतर मग आम्ही, आणि आपलं कसं आहे शेतकरी आपण, तर शेतकऱ्यांचं कसं असतं रोज तर काही नवीन कंटेंट राहत नाही, रोज शेती काम राहतं. त्यामुळं रोजचं कसं आवरून पटकन वावरात जायचं राहतं. त्यामुळं रोजची रेसिपी बनवणं बी म्हणजे मुश्किल होतं. आपण कसं वावरातून घरी यायला टाइम व्हायचा आपल्याला, त्याच्यामुळे मग या टायमाला नाही व्हायची रेसिपी. तर म्हणजे भरपूर ताईंनी दादांनी आम्हाला जेव्हा आम्ही रेसिपी करीत होतो तेव्हा पण म्हणजे छान छान कमेंट केल्या, ताई तुम्ही स्वयंपाक पण भारी करता, किंवा प्रत्येक भाजीला म्हणजे छान छान कमेंट केल्या की ताई तुम्ही भाजी खूप भारी केली असं तसं. आणि सगळ्यात मेन शेतकरी म्हणल्याच्या नंतर कसं वावरातून येऊसर टाइम व्हायचा. आणि तरी पण आमची रेसिपी भरपूर चुलीवरच्याच होत्या, कारण की शेतकऱ्यांचं कसं असतं फॅमिली कुटुंब म्हणल्यावर मग कसं गॅस, आम्हाला पहिल्यापासून गॅसवर म्हणजे आम्ही स्वयंपाक करतो, पण मग चुलीवर केला का मग फास्ट बनवतो. त्याच्यामुळे आपण तेच करायचो. आणि जेव्हा मग रेसिपी व्हिडिओचं झाल्याच्या नंतर ब्लॉगिंग सुरुवात केली आम्ही. ब्लॉगिंगला पण म्हणलं चला आता आपले तर शेतातले म्हणजे काम चालूच राहते, मग शेतामध्ये पण जाताना आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवू की आपण काय काय काम करतो. सगळ्यात मेन कसं व्हायचं जे आपण रेसिपी दाखवायचं एका टाइम काय व्हायचं रेसिपीमुळे म्हणजे टाइम व्हायचा किंवा सकाळी लवकर जायचं राहायचं, त्याच्यामुळे रेसिपीचे व्हिडिओ पडत नव्हते. मग ताई दादा आपले कमेंट करणारे काय म्हणायचे की ताई तुम्ही वावरातलं तुमचं शेतकरी जीवन दाखवा, मग तुम्ही शेतात काय काय काम करता. सुरुवातीला तर आपण काही ब्लॉगिंग काढत नव्हतो, मग नुसतं रेसिपी. मग सगळ्यांचं म्हणणं झालं की त्यांच्या कमेंटला अनुसरून आम्ही काय केलं, मग ब्लॉगिंग चालू केले की चला भाऊ आपण आपलं रोजचं दैनंदिन जीवन की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काम करतो हे सगळ्यांना दाखवू. त्याला पण भरपूर प्रतिसाद भेटल्यावर का आपल्याला. कसं राहतं प्रत्येक युट्यूबरचं कसं राहतं, म्हणजे आज व्हिडिओ बनवायचा मग त्याला काहीतरी कंटेंट लागतं किंवा काहीतरी विषय असला म्हणजे मग कसं माणूस त्याच्यावर विषय टॉपिक भेटला म्हणजे त्याच्यावर माणूस व्हिडिओ बनवतं. पण आमचं तसं काही नव्हतं, म्हणजे अजून मी कसं म्हणजे काही नाहीये. कारण कसं आहे रोज जे दैनंदिन जीवन आहे आपलं शेतकरी रोजचं वावरातलं जाणं किंवा वावरात आम्ही काय काम करतो त्याच्याशीच राहायचं रिलेटेड. तर त्याच्या म्हणजे ते पण सगळ्यांना इतकं आवडायचं ना, कारण कसं आहे आता जास्त लोक म्हणजे आपले ताई दादा जेवढे व्हिडिओ बघतात त्यांचं कसं म्हणजे की आपण जे वावरामध्ये काम करतो ते सगळ्यांना आवडायचं सगळ्यात मेन. कारण खेडेगावातलं जीवन जास्त करून सगळ्यांना आवडतं, त्याच्यामुळे आम्ही याविषयी जास्त व्हिडिओ बनवायचो. तर म्हणजे खरंच ना भरपूर ताईंनी दादांनी आम्हाला कमेंट केलेल्या होत्या पहिले स्टार्टिंग पासूनच. जेव्हा आपलं युट्यूब चॅनल चालू झालं तेव्हापासूनच, जेव्हा म्हणजे आता भरपूर ताई दादा आमचे व्हिडिओ बघत होते, तर आम्ही म्हणजे भरपूर ताईंनी दिनी आम्हाला अशी कमेंट केल्या की तुम्ही दोघीचं नातं काय, किंवा तुम्ही दोघी इतकं समजून कमवून घेत्या, म्हणजे इतक्या भारी कशा राहत्यात. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं होतं बघा ना दादा, म्हणजे एका फॅमिलीमध्ये राहायचं म्हटलं तर समजून पण घ्यावं लागतं. आणि सगळ्यात मेन समजून घेतल्याच्या नंतर तर म्हणजे सगळ्यांनी म्हणजे असं घरामध्ये एकदम आनंदाचं राहतं. आणि तेच आतापर्यंत म्हणजे अजून आपले जे कमेंट येतात आतापर्यंत जेवढे कमेंट आले आतापर्यंत आपल्या म्हणजे शॉर्ट व्हिडिओ असो आपले लॉंग व्हिडिओ असो याच्यात बी आम्ही दोघी इतकं एंड राहतो ना, तर सगळ्यांना म्हणजे आतापर्यंत इतके छान छान कमेंट आहे की ताई तुम्ही दोघी जणी सारख्याच राहा, म्हणजे एकदम एकमेकींना जीव लावा किंवा असंच प्रेमान राहा. तर या खूप छान आहे, म्हणजे आम्हाला बी इतका आनंद होतो तुमचा. असं म्हणजे आम्ही दोघी तर एका जीवन राहतोच, पण तुम्हाला बी वाटतं की खरंच आम्ही एका जीवन राहतो. तर म्हणजे हे बघून तर आम्हाला खूप म्हणजे खूपच आनंद आहे. तर बघा म्हणजे ब्लॉग चालू झाल्यापासून तर आम्ही तुम्हाला एकच सांगितलं की आपला व्हिडिओ म्हणजे जे आपलं युट्यूब चॅनल आहे तर ते बंद करायचंय. तर सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना उत्सुकता लागली असन की आम्ही सुरुवातीला सांगितलं की एक कारण आहे, तर ते तुम्ही शेवटी म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं सांगितलेलंच होतं. तर कारण आम्ही शेवटी सांगणार होतो, तर म्हणलं चला सगळ्यांना जास्त म्हणजे एक्साइटमेंट न ठेवता सगळ्यांना सांगू आपल्या व्हिडिओ बंद करण्याचं कारण काय. तर आता कविता तूच सांग काय सगळ्यांना कारण. तर बघा म्हणजे शेवटी आम्ही हसल्याच्या नंतर तुम्हाला कळालंच असेल की आपल्या युट्यूब चॅनलचं कारण काय आहे. सगळ्यात एक नंबर पॉइंट म्हणजे आपलं युट्यूब चॅनल आम्ही बंद करणारच नाहीये, कारण की आम्ही जरा बंद केलं तुम्हाला लगेच कळून जाईल, म्हणजे तुम्हाला करमवायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही एक नंबर सगळ्यात मी आम्हाला दोघीलाच नाही करमायचं, कारण तुमच्या इतकंच म्हणजे सगळ्यांचं इतकं प्रेम आहे आणि सगळे आम्हाला इतके छान छान कमेंट करतात, तर आम्ही कधीच हे व्हिडिओ म्हणजे चॅनल बंद करणार नाहीये.
तर सॉरी वर का आमचं म्हणजे चुकलं खरं तर आम्ही असं नाही प्रँक केला तुमच्यासोबत असं म्हणायला पाहिजे. सगळ्यात एक नंबर असं म्हणजे आम्ही घरामध्ये आमच्या युट्यूब फॅमिली म्हणजे आपल्या परिवाराला पण आम्ही सकाळपासून म्हणजे भरपूर मजा उडवली आणि ती मजा कशी उडवली तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे आज आहे ना एक एप्रिल फुल. तर सगळ्यांना आमच्या दोघीकडून आणि आमच्या पूर्ण परिवाराकडून सगळ्यांना एप्रिल फुल. कारण की आमच्या व्हिडिओचं कारण हेच होतं 1 एप्रिल आहे म्हणलं चला आपण घरच्यांना तर एप्रिल फुल बनवलंच आपल्या युट्यूब फॅमिलीला पण एप्रिल फुल बनवू आपण. आणि थोडासा मजाक सगळ्यांसोबतच चालतो तसं काही नाही सगळे समजूनच घेतात म्हणून म्हणलं चला छोटासा मजाक आणि प्रँक थोडासा तुमच्यासोबत बी करावा कारण आमचं सकाळपासून इतकं चाललेलं आहे सगळ्यांसोबत आणि मजाक. खरंच आम्ही म्हणजे आज म्हणजे याच्या मागे आम्ही मम्मी पप्पाशी सुद्धा एप्रिल फुल बनवलं नव्हतं तर आज आम्ही मम्मी पप्पा सोबत पण एप्रिल फुल बनवलं तर मम्मी पप्पानी आम्हाला म्हणजे काही म्हणले नाही तर म्हणजे असं सगळ्यांना भारी वाटलं सगळ्यांना भारी वाटलं थोडा मजाक बी चालतो म्हणून म्हणलं चला आज सगळ्यांनाच एप्रिल फुल बनाव. तर सगळ्यात मेन मम्मी पप्पा पण काही नाही म्हणले त्याच्यामुळे म्हणलं चला आता मम्मी पप्पाच काही नाही म्हणले तर आपले ताई दादा आपल्याला कसं काय म्हणतील लहान्या बहिणीला थोडीच असं बोलत राहते त्याच्यामुळे म्हणलं चला आज 1 समजून एप्रिल घेतील आहे. आपल्याला सगळे. तर एप्रिल फुल बनवू आपले दादा आणि ताई सोबत. तर बघा एक छोटासा मजाक आम्ही केला तर तुम्ही पण आमच्या म्हणजे मजाक समजून घ्या आणि आम्हाला असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम भेटू राहू द्या कारण तुम्ही एवढे छान छान कमेंट करतात तर असं होणार नाही कधी. चला आता उद्यापासून तर आपले डेली ब्लॉग पडणारच आहे तुम्ही बघायला पण विसरू नका आणि सगळेजण व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण व्हिडिओ तर काय मी बंद करणार नाहीये. एक छोटासा मजाक केला तर चला सगळे समजून घेतील अशी आमची दोघींची अपेक्षा आहे. हा तर आमच्याकडून आणि आमच्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला एप्रिल फुल. तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. खूप म्हणजे भरपूर एप्रिल फुल झालं भरपूर मजाक झाला. आता सिरियसली उद्यापासून डेली आमचे ब्लॉग पडतील आणि नक्की बघा आमचे व्हिडिओ. तर आता आम्ही लगेच लागणार स्वयंपाकाला. भेटूया